जय गुरुदेव. नमस्कार मित्रांनो. खरं तर आपला आजचा विषय आहे तो प्रत्येक दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनसंपदा किंवा संपन्नता देते. ती कशी? धनसंपदा याचा अर्थ केवळ पैसा असा नसून इतर अनेक गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. म्हणजे संततीचं धन, ज्ञानाचं धन, नात्यांचं धन, या सर्व गोष्टी धनसंपदेमध्ये किंवा संपन्नतेमध्येच येतात. चला तर पाहूया पूर्व दिशा आपल्याला काय देते. त्यासाठी आपण जाणून घेणार आहोत पूर्व दिशेची वैशिष्ट्ये. तर पूर्व दिशेचा दिक्पाल किंवा स्वामी आहे देवराज इंद्र, किंवा याला महेंद्र देखील म्हणतात. महेंद्र म्हणजे ज्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियांवर कंट्रोल किंवा नियंत्रण आहे तो. इंद्र हा देवतांचा राजा आहे. तो महाबली, महापराक्रमी आणि ज्याचे खांदे सिंहासारखेच तसेच विशाल बाहू असलेला आणि ज्याला सहस्र नेत्र आहेत असा. याचा अर्थ असा की जो तिन्ही लोकांचा राजा आहे, महाबलशाली, महापराक्रमी, सर्व भौतिक सुखांचा भोग घेणारा, बुद्धिमान, ज्ञानी आहे, जो आपल्या सहस्र नेत्रांनी सर्व ब्रह्मांडावर नजर ठेवतो, ज्याचा जनसंपर्क मोठा आहे, जो सर्वांना संघटित करतो आणि कार्य करतो. या दिशापालकाचं वाहन आहे ऐरावत. ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती, ज्याच्यामध्ये 1000 हत्तींचं बळ आहे असा. म्हणजेच काय की बल, भौतिक सुख आणि वैभव संपन्नतेचं प्रतिकात्मक रूप म्हणजे ऐरावत. या दिशेतील अष्टलक्ष्मीपैकी एक लक्ष्मी आहे ती ऐश्वर्य लक्ष्मी. म्हणजे पूर्व दिशेमध्ये ऐश्वर्य लक्ष्मीचं स्थान आहे. ऐश्वर्य लक्ष्मी या नावातच सर्व काही आलेच. सर्व सुख संपदा, ऐश्वर्य प्रदान करणारी देवी म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी. या दिशेचा ग्रहाधिपती आहे स्वयं सूर्यनारायण. सूर्य म्हणजे तेज, तेजतत्व, प्रकाश, अंधाराचा नाश करून जीवनाला प्रकाशित करणारा, संपूर्ण विश्वाला, सृष्टीला चैतन्य प्रदान करणारा, आरोग्य देणारा, प्रकाशाची, प्रगतीची आणि ज्ञानाची जाणीव करून देणारा, संपूर्ण सृष्टीचा संचालक किंवा सूत्रधार आणि आत्मा म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे जीवन. पूर्व दिशेकडून आपल्याला प्राणिक ऊर्जा प्राप्त होते. याचा अर्थ सूर्याचा संबंध प्राणशक्तीशी आहे. त्याचप्रमाणे साऱ्या विश्वाला जोडणारी आत्मशक्ती म्हणजे सूर्य आहे. या दिशेचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग म्हणजे प्रसन्नता, सात्विकता, संपन्नता आणि शांतता प्रदर्शित करतो. त्याचप्रमाणे पांढरा रंग हा सप्तरंगांचे मिश्रण आहे. याचा अर्थ सर्वांना आपल्यात समाविष्ट करून घेणारा, तसेच सर्वांना सामावून घेण्याची उक्ती दाखवतो. त्याचबरोबर पांढरा रंग हा शांतता, ज्ञान आणि प्रगल्भता दाखवतो. वरील सर्व प्रतिकात्मक गुणधर्म पाहता पूर्व दिशा ही सर्व गुण संपन्न असलेली, सत्ता, संपत्ती,
ऐश्वर्य, वैभव, धैर्य, अधिकार आणि शक्ती एकवटलेली दिशा म्हणजे पूर्व दिशा. त्यामुळे हे ऊर्जा क्षेत्र किंवा ही दिशा शुभ आणि संतुलित असल्यास या वास्तुधारकास किंवा या वास्तूमधील राहणाऱ्या लोकांस बल, बुद्धी, विद्या, ज्ञान आणि ऐश्वर्य म्हणजेच भौतिक सुख, संपन्नता यांची प्राप्ती होते. या व्यक्तींचे सामाजिक संबंध, नातेसंबंध, शेजाऱ्यांशी संबंध, सहकाऱ्यांशी संबंध उत्तम असतात. यांचा जनसंपर्क खूप मोठा असतो. त्यामुळे यांना समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, कीर्ती, यश, वैभव आणि समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे हे ऊर्जा क्षेत्र जनसंपर्क, सामाजिक आणि राजकीय संबंध सशक्त करण्यासाठी, समाजात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी, सर्वांना एकत्र जोडण्यासाठी, सर्वांशी संवाद साधण्यासाठी, नेटवर्किंग किंवा मार्केटिंगसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे हे ऊर्जा क्षेत्र संतुलित असल्यास या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, विद्वान, जाणकार, परोपकारी, सर्वांना एकत्र करून, संघटित करून कार्य करणारे असतात आणि कुटुंबवत्सल असतात. यांची निर्णय क्षमता उत्तम असते. या व्यक्ती अत्यंत ऊर्जावान, उत्साही, दुसऱ्यांना सांभाळून घेणाऱ्या, दुसऱ्यांना वेळप्रसंगी मदत करणाऱ्या, दुसऱ्यांच्या संकटात किंवा प्रसंगात त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्या असतात. काही वेळेस तर आर्थिक मदत देखील करतात. त्याचप्रमाणे धैर्यवान, नेतृत्व गुण असणाऱ्या आणि समूहाचं नेतृत्व करणाऱ्या असतात. यामुळे काय होतं की या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील नेतृत्व करतात, कारण यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात. पूर्वेकडून आपल्याला प्राणिक ऊर्जा मिळते. त्यामुळे हे ऊर्जा क्षेत्र संतुलित असल्यास या घरातील व्यक्तींचे आरोग्य उत्तम असते. त्याचप्रमाणे यांची कार्यक्षमता देखील उत्तम असते. यांच्यात आत्मविश्वास प्रचंड असतो. त्यामुळे आपल्या इच्छा शक्तीच्या बळावर भौतिक सुखांची, धनाची प्राप्ती करतात आणि आपलं स्वतःचं असं अस्तित्व समाजामध्ये निर्माण करतात. परंतु मित्रांनो, हे ऊर्जा क्षेत्र बिघडल्यास किंवा पूर्व दिशेमध्ये दोष निर्माण झाल्यास, काही दूषितता निर्माण झाल्यास, असंतुलित असल्यास या व्यक्ती आपल्या स्वतःच्या बुद्धीचा, ज्ञानाचा, शक्तीचा योग्य वापर करत नाही. यांची क्षमता, ताकद, योग्यता विसरतात. त्यामुळे यांच्या मेहनतीचा, बुद्धीचा व ज्ञानाचा वापर दुसरेच करतात. यांनी केलेल्या कामाचा फायदा दुसरे घेतात. यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे निर्णय घेता येत नाही. यांची निर्णय क्षमता कमजोर असते. आणि यांच्यात आणखीन एक मोठा दोष असतो, तो म्हणजे यांना मोठेपणा करण्याची सवय असते किंवा मोठेपणा करून मिरवण्याची सवय असते. त्यामुळे कमावलेले पैसे वाया घालवतात. अहो, कर्ज काढून खैरात वाटणारे किंवा कर्ज काढून सण साजरे करणारे असतात. पैसा नको त्या ठिकाणी, नको त्या मार्गाने खर्च करत असतात. पैसा वायफळ खर्च करतात.
त्यामुळे यांच्या पैशावर दुसरेच लोक मजा मारतात. यांना स्वतः मेहनत करून कमवलेल्या पैशावर मजा मारता येत नाही, पैशाचा आनंद घेता येत नाही, पैशाचा उपभोग घेता येत नाही. त्याचप्रमाणे यांच्या घरातील कुटुंबियांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असतात. घरात सतत अनारोग्य, कटकटी, वादविवाद, चिंता, क्लेश वाढत असतो. मुलांच्या विवाहाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात किंवा अनेक कामामध्ये, अनेक कार्यक्रमामध्ये यांच्यात अडथळे निर्माण होतात. कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे पूर्व दिशा असंतुलित असल्यास किंवा दूषित असल्यास या घरातील लोक समाजात मिळून मिसळून वागत नाही, सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेत नाही. यांचे नातेवाईकांशी आणि शेजाऱ्यांशी व्यवस्थित पटत नाही, समाजात जास्त वावरत नाही, समाजापासून, लोकांपासून, नातेवाईकांपासून अलिप्त राहतात. हे लोकांच्या घरी जात नाहीत आणि हे लोकांना घरी बोलवत नाहीत. त्यामुळे यांचे नातेसंबंध बिघडतात, कनेक्शन तुटतं. म्हणजे परस्पर संबंध जो असतो तो होत नाही. त्यामुळे यांना समाजात मान सन्मान मिळत नाही. यांच्या वेळप्रसंगी किंवा यांच्या कठीण काळात यांच्या मदतीला कोणी धावून येत नाही. त्यामुळे यांना सतत एक खंत वाटत असते की आपल्यासाठी कोणी मदतीला नाही. कारण हे कुणाच्या मदतीला जात नाहीत, मग यांच्या मदतीला कोण येणार? त्याचप्रमाणे नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील यांचे संबंध खराब असतात. नोकरीच्या ठिकाणी यांचा बॉस यांना रिस्पेक्ट देत नाही, यांचं ऐकत नाही, यांच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळते, यांचा पदोपदी अपमान होतो. यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी किंवा यांचे सहकारी यांचं ऐकत नाही, यांना रिस्पेक्ट मिळत नाही. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या ठिकाणी देखील यांचं यांच्या कर्मचाऱ्यांवर, स्टाफवर वर्चस्व नसतं. कर्मचारी किंवा स्टाफ यांचं ऐकत नाही, यांना फारसा रिस्पेक्ट नसतो. याशिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही. प्रसिद्धी मिळण्यात अडथळे निर्माण होतात, कारण कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्किंग सिस्टम खराब असते. यांच्या क्लायंट बरोबर यांचे परस्पर संबंध फारसे चांगले नसतात. त्यामुळे व्यवसायावर याचा परिणाम होतो, नुकसान होते. मित्रांनो, तुम्हाला जर या ऊर्जा क्षेत्राचा फायदा घ्यायचा असेल तर पूर्व दिशा स्वच्छ, साफसुथरी, नीटनेटकी आणि संतुलित ठेवा. आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9136157955 या नंबरवर. धन्यवाद. शुभम भवतु.